नमस्कार, मी श्रेया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन पॉडकास्ट मध्ये. तर आज आपल्या सोबत आहेत नाशिकच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अंजुरी रॉय मॅम. वेलकम टू अवर पॉडकास्ट मॅम. थँक्यू श्रेया. आज आपण बोलणार आहोत मातृत्वाची गोष्ट या विषयावर. गर्भवती महिलांना प्रेग्नन्सी मध्ये येणाऱ्या सर्वसामान्य प्रश्नांवर आज आपण चर्चा करूयात. तर चला सुरुवात करूया मॅम. प्रेग्नन्सी मध्ये काय खावं आणि काय नाही यावर खूप सारे मिथ्स आहेत, तर ते आज सगळे आपण बस्ट करूयात. नक्कीच. सगळ्यात पहिलं म्हणजे पपई खाल्ल्यावर मिसकरेज होतं, तर हे खरंच आहे का? नाही, पिकलेलं पपई तुम्ही सेफली खाऊ शकता. रॉ पपई म्हणजेच कच्चं पपई जे आहे ते खूप लार्ज क्वांटिटीज मध्ये खाल्ल्यावर एखाद्या वेळेस मिसकॅरेज होतं. अदरवाईज पिकलेला पपई हे कम्प्लिटली सेफ आहे. तर त्याच प्रकारे प्रेग्नेंट वुमनने कॉफी घेतली पाहिजे की नाही? एखादा कप दिवसाला ओके आहे. बेसिकली कॉफीचा प्रॉब्लेम काय, कॉफीमध्ये कॅफीन असतं आणि एका कपा कॉफीमध्ये किती कॅफीन आहे ह्याचा आपण अंदाज लावू शकत नाही. म्हणून टेन्शन फ्री तुम्ही 1 कप कॉफी अ डे पिऊ शकता. अदरवाईज मोर दॅन दॅट तुम्ही अवॉइड करा. ऑल्सो एरेटेड ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स जे असतात ते पण हाय इन कॅफीन असतात, म्हणून ते सुद्धा अवॉइड करायला पाहिजे. त्याच प्रकारे नारळ पाणी पिल्यावर बाळ गोरं होतं असं म्हणतात, तर हे खरंच आहे का? नाही, हे अजिबात खरं नाहीये. बेसिकली बाळाचं कॉम्प्लेक्शन हे कुठलाच पदार्थ जो आहे तो बदलू शकत नाही. पण नारळ पाणी जे आहे ते हायड्रेशनसाठी खूपच चांगलं आहे, म्हणून नारळ पाणी पिलेलं ओके आहे. खूप जण म्हणतात की तूप खाल्ल्यावर डिलिव्हरी इझी होते, तर हे कितपत योग्य आहे? नाही, हे पण खूप मोठा मिथ आहे. तूप खाल्ल्याने किंवा घी खाल्ल्याने डिलिव्हरी ही इझी होते असं काहीच नाही. पण तूप जे आहे तो एक खूप चांगला सोर्स ऑफ गुड फॅट्स आहे, म्हणून ते एका प्रेग्नेंट फिमेलने तिच्या डाएटमध्ये डेफिनेटली इन्क्लूड करायला पाहिजे. पण त्याच्याने डिलिव्हरी इझी होईल असं अजिबात नाहीये. प्रेग्नेंट वुमननी स्पायसी फूड अवॉइड केलं पाहिजे का? त्याच्याने बाळाला काही त्रास होतो का? नाही, आयडियली स्पीकिंग स्पायसी फूडने बाळाला त्रास असं काही होत नाही. पण प्रेग्नेन्सीमध्ये बऱ्याच फिमेल्सला गॅस्ट्रायटिसचा म्हणजे ऍसिडिटीचा खूप जास्त प्रॉब्लेम असतो. तेलकट तिखट खाल्ल्यावर हे वाढतं, म्हणून अवॉइड करायला पाहिजे. पण अदरवाईज त्याच्याने बाळाला असं काही त्रास होत नाही. सो इफ यू आर कम्फर्टेबल यू कॅन गो अहेड अँड हॅव स्पायसी फूड. अल्टिमेटली तुम्ही काय समजायला पाहिजे की प्रेग्नेन्सी जी आहे ही कुठली पनिशमेंट नाहीये. दिस इज जस्ट अ फिजिओलॉजिकल चेंज. सो व्हॉट सूट्स युअर बॉडी गो विथ इट, व्हॉट डझंट सूट युअर बॉडी अवॉइड इट. यू शुड ईट फॉर 2, म्हणजेच तू 2 जीवांची आहेस तर तू 2 लोकांचं जेवण केलं पाहिजे. याबद्दल तुमचं काय मत आहे? बेसिकली प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही कॅलरीज वाढवू नका. यू शुड हॅव डबल द न्यूट्रिशन, नॉट डबल द कॅलरीज. एक बॅलन्स्ड न्यूट्रिशियस डाएट घेणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे रादर दॅन जस्ट लोडिंग अप युअर बॉडी विथ कॅलरीज. सो प्रोटीन रिच मील्स तुम्ही खायला पाहिजे. इफ यू आर अ व्हेजिटेरियन, डाळ, मूळ आलेले कडधान्य, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स ज्याला आपण पालेभाज्या, हे सगळं तुम्ही डाएटमध्ये इन्क्लूड करा. नट्स, काजू बदाम, ड्राय फ्रुट्स हे सगळं तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी, चिकन, फिश ह्याच्यासारखे गुड सोर्सेस ऑफ प्रोटीन कुठेच नाहीये. ओके. अदर दॅन दॅट तुमचं हेमोग्लोबिन वाढवण्यासाठी खजूर, गुड, शेंगदाणे, परत पालेभाज्या, नट्स हे सगळं तुम्ही इन्क्लूड करायलाच पाहिजे तुमच्या डाएटमध्ये. पाणी जास्तीत जास्त प्या. फ्रुट्स आणि व्हेजिटेबलचं प्रमाण तुमच्या बॉडीमध्ये वाढवा. तर मॉडरेशन इज द की. ओव्हर इटिंग करू नका, कारण की जेवढं तुम्ही ओव्हर इटिंग कराल तेवढं तुमचं एक्सेसिव्ह वेट गेन होणार आणि तुम्हालाच हा जो एक्सेसिव्ह वेट आहे तो पोस्टपार्टम मध्ये शेड करायला डिफिकल्टी होणार. सो स्मॉल फ्रिक्वेंट मील्स हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे थोडं खावा पण रिपीटेडली खात जावा. असं नाही की भरपोट गच्च भरून खाऊन घेतलंय. थोडाफार खावा, परत भूक लागली की परत तुम्ही 2-3 तासांनी खावा. पण ऍट अ टाइम खूप खाऊन घेतल्यावर ऍसिडिटी हे सगळ्या गोष्टी होत त्रास होत. मॅम, प्रेग्नेंट वुमननी फास्टिंग केली पाहिजे का? अजिबात नाही, अजिबातच नाही करायला पाहिजे. ऑफकोर्स छोटे फास्ट विथ वॉटर ते तुम्ही करू शकता, पण लॉंग फास्ट, निर्जळ उपवास तुम्ही करताय हे अजिबात करू नका. बघा कसं आहे, देव समजून घेतो. अल्टिमेटली तुमचा आणि तुमच्या बाळाचं जे हेल्थ आहे ते इम्पॉर्टंट आहे. मॅम, प्रेग्नेन्सी मध्ये फॉलिक ऍसिडचे टॅबलेट्स देतात, तर त्या का देतात? ओके, आता फोलिक ऍसिड एक प्रकारचा व्हायटमिन आहे, त्याला व्हायटमिन B9 असं आपण म्हणतो. फोलिक ऍसिडने बाळाचा जो मेंदू आहे, ब्रेन आणि बाळाचे जे स्पायनल कॉर्ड आहे ह्याचं डेव्हलपमेंट जे आहे ते नीट होण्यामध्ये फोलिक ऍसिडचा खूप मोठा रोल असतो. पहिल्या 3 महिन्यामध्ये ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि बाकीचे सगळे ऑर्गन्स हे डेव्हलप होत असतात. म्हणूनच
प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये फोलिक ऍसिड हे सुरू केलं जातं. हा एक खूप चीप व्हायटमिन आहे, पण त्याचा जे फायदे आहेत ते खूप जास्त आहेत. म्हणून ज्या फिमेल्स प्रेग्नन्सी प्लॅन करत असतात त्यांना सुद्धा फोलिक ऍसिड सुरू केलं जातं. आणि ऑफकोर्स प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात फोलिक ऍसिड हे घेणं कंपल्सरी असतं. म्हणजे ते फायदेशीरच असतं फॉलिक ऍसिड. 100%. आणि सगळ्यात मेन प्रश्न जो सर्वच महिलांना असतो की माझी डिलिव्हरी नॉर्मल होईल की सिझेरियन होईल, तर हे कसं समजून घ्यायचं? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. ह्याचं उत्तर असं आहे की 100% हे कुणीच सांगू शकत नाही की तुमची डिलिव्हरी ही नॉर्मल होणार आहे की सिझेरियन. कारण की लेबर ही जी एक प्रोसेस आहे ती आईवर, बाळावर आणि त्या टाइमच्या परिस्थितीवर अवलंबून असते. दुसरी गोष्ट अशी की आपण नॉर्मल डिलिव्हरी हा जो शब्द वापरतो तो काइंड ऑफ एक मिसनॉमर आहे. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे वजायनल डिलिव्हरी. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण वजायनल डिलिव्हरीला नॉर्मल डिलिव्हरी म्हणतो, याचा अर्थ सिझेरियन सेक्शन जे आहे ते अबनॉर्मल आहे. तर हा खूप मोठा गैरसमज आहे. सिझेरियन सेक्शन काय अबनॉर्मल नाहीये. सिझेरियन सेक्शन हे बाळाचा किंवा आईचा किंवा दोघांचा जीव वाचवण्यासाठी केलं जातं. तर बेसिकली वजायनल डिलिव्हरीमध्ये बाळ जो असतो तो एका रिस्ट्रिक्टेड स्पेस मधून पास होत असतो, म्हणजेच बर्थ कनाल मधून पास होत असतो. त्या रिस्ट्रिक्टेड स्पेस मधून पास होत असताना त्याच्यावरती इमेन्स प्रेशर असतो, स्ट्रेस असतो. बाळ हेल्दी असेल तर तो बाळ हा स्ट्रेस सहन करणार आणि नॉर्मली डिलिव्हर होणार. बाळ एखाद्या वेळेस हेल्दी नसेल, ठीक आहे, तर मग ऑब्व्हियसली बाळ हा स्ट्रेस नाही सहन करू शकणार. अँड इन दॅट केस सी सेक्शन जो आहे तो एक खूप कंट्रोल्ड वे आहे बाळाला डिलिव्हर करण्यासाठी. तर सांगायचा मुद्दा हे की जर आईचं बीपी, शुगर हे सगळं नॉर्मल असेल, बाळाचं वजन त्या आईच्या पेल्विस साठी ऍडिक्वेट असेल, बाळाचं डोकं हे खालच्या बाजूला असेल किंवा वार जी आहे ती वरच्या साईडला असेल, हे सगळे प्री रेक्विजिट्स जर फुलफिल झाले तर मग आपण नॉर्मल डिलिव्हरीचा नक्कीच प्रयत्न करतो. पण हे सगळं परफेक्ट जरी असेल तरी पण लेबर खूप अनप्रेडिक्टेबल असतं. कुठल्याही क्षणाला काहीही होऊ शकतं. ओके, तर मग कधीतरी जर बाळाला फिटल डिस्ट्रेस झालं, म्हणजे त्याचे ठोके कमी झाले किंवा लेबर आपल्या मनानुसार प्रोग्रेस नाही झालं, तर मग आपल्याला सिझेरियन सेक्शन हे करायलाच लागतं. तर ह्याचा अर्थ असा नाही की तो त्या प्रेग्नेंट फिमेलचा म्हणजे आईचा काही फेलियर आहे किंवा डॉक्टरांचा फेलियर आहे. इज जस्ट अ मीन्स ऑफ गिव्हिंग अ हेल्दी बेबी टू अ हेल्दी मदर. दॅट इज ऑल. तर 9 महिन्याच्या एंडला प्रत्येक डॉक्टरचा उद्देश तोच असतो, हेल्दी बेबी आणि हेल्दी मदर पाहिजे आपल्याला. त्यासाठी जर सिझेरियन सेक्शन करायला लागलं तर आय डोंट थिंक दॅट इज दॅट बिग अ प्रॉब्लेम. म्हणजे हे जे मिथ आहे की सिझेरियन हे ऍबनॉर्मल आहे किंवा ते खूप कॉम्प्लिकेटेड असतं, तर हे सगळं चुकीचं आहे. मेडिकल सायन्स खूप पुढे गेलंय ऍक्च्युली. ठीक आहे. आणि सिझेरियन सेक्शन इज ऍज इझी ॲज अ वजायनल डिलिव्हरी. सो या वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर बोथ. आणि जे होईल ते होईल अल्टिमेटली, बिकॉज लाईक आय सेड लेबर इज अनप्रेडिक्टेबल. आपण जज नाही करू शकत की कधी काय. मॅम, तुम्ही खूपच सुंदर माहिती दिली आपल्या सगळ्या श्रोत्यांना. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, कधीही तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर विचारायला संकोच करू नका, कारण प्रत्येक प्रश्नामागे असतं एक निरोगी मातृत्व. म्हणून काहीही प्रश्न असल्यास तुमच्या जवळच्या स्त्रीरोग तज्ञांना नक्की भेटा. आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट खूप जास्त आवडला असेल आणि खूप सुंदर माहितीही मिळाली असेल. हा पॉडकास्ट खूप जास्तीत जास्त शेअर करा ज्या तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये प्रेग्नेंट वुमन असतील त्यांना. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच श्रेया.